नमस्कार, मीनाताई किचनमध्ये तुमचे स्वागत. 40 उपयुक्त किचन टिप्स. नंबर 1. दररोज हिरव्या वेलचीचे सेवन तुम्ही केल्यास पोटदुखी, ॲसिडिटी किंवा बद्धकोष्ठतेची समस्या होणार नाही. नंबर 2. जर तुम्ही दररोज तोंडामध्ये पाणी भरून आंघोळ केल्यास सर्दी, खोकला, ताप होत नाही. शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण 100% असते. नंबर 3. सांध्यामधून तुमच्या कटकट असा आवाज येत असेल तर बदाम, काजू, अक्रोड तसेच सर्व ड्रायफ्रूट्स खावेत. मासेसुद्धा आहारात असू द्यावे. यामुळे हाडामधून आवाज येणे कमी होईल. नंबर 4. शिळे अन्न खाणे टाळावेत. पोटाच्या समस्या होऊ शकतात किंवा आपण आजारीही पडू शकतो. त्यामुळे शिळे अन्न खाऊ नयेत. नंबर 5. पालकाच्या भाजीत पुदिन्याची पान घालून वरून लिंबू पिळल्यास स्वाद वाढतो. नंबर 6. गुलाबजाम हमखास चांगले होण्याकरिता त्यात अर्धी वाटी पनीर मिक्स करावे. पनीरमुळे पाक आतपर्यंत शिरतो आणि गुलाबजाम हलके होतात. नंबर 7. पुरण शिजताना हरभऱ्याच्या डाळीतच चमचाभर तूर डाळ टाकली की पुरण चांगले शिजते व आमटीला कटही चांगला येतो. नंबर 8. सुगंध यावा यासाठी दही विरजताना त्यात कढीपत्त्याची 2-3 पाने टाकावीत. नंबर 9. पावभाजी करताना त्यामध्ये थोडेसे बीट किसून घालावे. यामुळे पावभाजीला छान रंग येतो. नंबर 10. मासे खाताना काटा घशात अडकल्यास ताटातील भात पटकन खावे किंवा 1-2 केळी खावेत. नंबर 11. जर तुम्ही जास्त भूक लागल्यावर जेवण केल्यास शरीराला ताकद मिळते आणि मेंदू पण जास्त काम करतो. नंबर 12. आहारात दररोज दही खावे. यामुळे युरिन इन्फेक्शन होत नाही. नंबर 13. गोड पदार्थ नेहमीच खात राहिल्यास जास्त लठ्ठपणा येतो. तसेच कडवट पदार्थ खात राहिल्यास आरोग्य चांगले राहते. त्यामुळे गोड पदार्थ कमी खावेत. नंबर 14. किचनमध्ये ज्या काही वस्तू संपतील ते किचनमध्ये ठेवलेल्या डायरीत नोंदवावे. त्यामुळे रेशनची पटकन लिस्ट बनवणे सोपे होईल. नंबर 15. काचेची भांडी स्वच्छ करण्यासाठी पाण्यामध्ये लिंबाचा रस मिक्स करा आणि लिंबाच्या सालीने भांडी स्वच्छ करा. भांडी नवीन असल्यासारखी दिसतील. नंबर 16. अंगातून घामाचा वास येत असल्यास आंघोळीच्या पाण्यात गुलाब अर्क मिक्स करावे. नंबर 17. घराला दरवाजे लाकडी असतात त्यामुळे उघड बंद करताना अडकतात. खालच्या बाजूस उरलेला आंघोळीचा साबण घासावा. नंबर 18. बटाटे नेहमी हवेशीर जागेवर साठवले पाहिजे. प्लास्टिकच्या पिशवीत बटाटे ठेवू नये. या व्यतिरिक्त फ्रीजमध्येही बटाटे ठेवणं अयोग्य आहे. बटाट्यांना कांद्याबरोबरही ठेवू नये कारण ते लवकर खराब होतात. नंबर 19. तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये पोहे, अंडी, ओट्स, फळाचा रस किंवा अंकुरलेले कडधान्याचा समावेश करून खाऊ शकता. नंबर 20. जर तुमच्या पायात चमक आली असेल तर फ्रीजमधून बर्फाचा तुकडा घेऊन चोळल्याने पटकन आराम पडतो. नंबर 21. औषध नेहमी कोमट पाण्यासोबत घेतल्यास लवकर आराम पडतो. तसेच औषध घेतल्यानंतर काही काळ झोप घ्यावी. नंबर 22. सर्दी खोकल्यामध्ये अंग दुखत असेल तर हळदीचे दूध प्यायला द्यावे. नंबर 23. टरबूजवर मीठ टाकून खाल्ल्यानंतर अपचन थांबते. नंबर 24. दुधाचे सेवन करत असाल तर त्यात हिरवी वेलची टाकावी. त्यामुळे शरीराचा थकवा दूर होतो. नंबर 25. जेवण करताना कांदा लाल कलरचा खावा. यामुळे हृदयाचे विकार टाळता येऊ शकतात. नंबर 26. बरणीमध्ये हळद भरत असाल तर बरणीला थोडेसे तेल लावावे. त्यामुळे हळद बरणीला चिकटणार नाही.
नंबर 27, भांड्याला कांद्याचा वास लागला असेल तर थोडा वेळ मिठाच्या पाण्यात घालून ठेवावे. नंबर 28, गॅस बर्नर खराब होऊन काळे पडले असेल तर पाण्यात व्हिनेगर घेऊन त्यात 1 चमचा बेकिंग सोडा घालावे. त्यात हे गॅस बर्नर टाकावे. हे मिश्रण आत लपलेली घाण बाहेर काढतात. मिश्रणात बुडवून गॅस बर्नर रात्रभर ठेवावे. सकाळी टूथब्रशने 2 मिनिटात स्वच्छ करून घ्यावे. यामुळे गॅस बर्नर नवीन असल्याप्रमाणे दिसतील. नंबर 29, फ्रीजमध्ये वास येत असेल तर वाटीमध्ये कॉफी ठेवावी. यामुळे वास येत नाही. नंबर 30, स्वयंपाक करताना हाताला कापले असता लगेच हळद लावावी. यामुळे रक्तस्राव बंद होतो. नंबर 31, रोज 1 पेरू खाल्ल्यामुळे पोट स्वच्छ होऊन 90% आजार दूर राहतात. नंबर 32, तुम्ही जर नेहमी डाव्या बाजूला झोपण्याची सवय लावावी. यामुळे हृदयविकारच्या झटक्यापासून धोका कमी होतो. नंबर 33, रात्रीच्या जेवणात गोड पदार्थ खाऊ नये. गोड पदार्थ जड असल्यामुळे पचनक्रिया सुरळीत होत नाही. त्यामुळे शरीरात लठ्ठपणा जास्त वाढतो. नंबर 34, आल्याची वरची साल फेकून न देता धुवून वाळवून चहा पावडरमध्ये मिक्स करावे. यामुळे चहाची चव वाढेल. नंबर 35, तुम्ही जर मोसंबीचा रस सेवन केल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते. तसेच मोसंबीमुळे शरीराला ऊर्जा मिळून पोटातील आम्लताही दूर होते. नंबर 36, मुलांना सकाळी आवळ्याचा मुरब्बा चपाती खायला द्यावे. यामुळे मुलांची रोगप्रतिकारशक्ती चांगली राहून मुले कमी आजारी पडतात. नंबर 37, उन्हाळ्यात त्वचा हायड्रेट राहण्यासाठी अननसाचा रस अवश्य प्यावा. नंबर 38, खोबरेल तेल गरम करून 1 मेणबत्ती त्यात टाकून पायाचे तळवे स्वच्छ धुवून घ्यावे. भेगा पडलेल्या तळव्यांना हे मिश्रण लावावे. यामुळे भेगा नाहीशा होतात. नंबर 39, केस मजबूत आणि काळे राहण्यासाठी मेथी, आवळा, कलोंजीच्या पाण्याने केस धुवावेत. नंबर 40, मुलतानी माती, चंदन पावडर रोज वॉटरमध्ये मिक्स करून चेहऱ्यावर लावल्याने तेलकटपणा कमी होतो. तर व्हिडिओमध्ये 40 टिप्स दिल्या आहेत. या तुम्हाला उपयुक्त असेल तर कमेंट्स करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा. तसेच चॅनलवरती नवीन असाल तर मीनाताई किचन या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनही प्रेस करा जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन प्रथम तुम्हालाच मिळेल. धन्यवाद.